खानापूर तालुक्यातील घोगाव येथे शेतकरी जनजागृती सभा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकजुटीने आवाज उठवत हा प्रकल्प अन्यायकारक असल्याचा ठाम निषेध व्यक्त केला। सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी असा सवाल केला की ज्या भागातील लोकांनी हा महामार्ग नाकारला तोच प्रकल्प खानापूर तालुक्यातील नागरिकांवर का लादला जात आहे। सध्या शक्तीपीठांना जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध असताना नव्या महामार्गाची गरज काय असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। गोव्याशी जोडणीच्या मुद्द्यांवरही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत फक्त दारू आणण्यासाठीच आम्हाला तिकडे जायचं नाही असे स्पष्ट मत मांडले। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। या सभेला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। त्यामध्ये राजू शेट्टी, जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, गजानन सुतार यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग समितीचे प्रमुख ॲडव्होकेट दीपक लाड, रविराज साबळे, महेश कुपाडे, बाबासाहेब मुळी, ॲडव्होकेट सुभाष पाटील आदींचा समावेश होता। सभेत मुळशी पॅटर्नचा इशारा देत शेतकऱ्यांनी संघर्षाची भूमिका स्पष्ट केली। जमीन आमची, हक्क आमचा आणि शेतकरी वाचवा, भविष्य वाचवा अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले। शेतकऱ्यांनी एकमुखाने सांगितले की हा प्रश्न केवळ जमिनीचा नसून अस्तित्वाचा आहे, त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।